मी वाढ सभा घेणारा भारतातला पहिला नगरसेवक ठरलो. भारतातला पहिला. या दोन सत्ताधाऱ्यांमधला फरक काय जाणवतो तुम्हाला? भय आणि भ्रष्टाचार मुक्त महापालिकेमध्ये आम्ही प्रशासन देऊ. मुंबईपर्यंत गेलो, नागपूरपर्यंत गेलो, मात्र अनधिकृत बांधकामाचा प्रश्न सुटला नाही. आधी जी तुम्ही आंदोलनं करत होता त्या पद्धतीने आता आंदोलनं करता येत आहेत का? प्रधानमंत्री जरी आले किंवा मुख्यमंत्री जरी आले तरी पोलिसांनी ताबा घ्यायचा आणि आंदोलनच करून द्यायचं नाही, ते चिरडून टाकायचं. शहरातल्या राजकारणाची पद्धत काय बदललेली गेल्या 9 वर्षामध्ये? आमदार महेशदादा लांडगे आणि संपूर्ण भारतीय जनता पक्षाला आमचा एक प्रश्न आहे की आतापर्यंत कुदळवाडीमध्ये राहणारे किती बांगलादेशी, रोहिंगी आणि पाकिस्तानी आतंकवादी आपण पकडले. राजकारण म्हटलं, निवडणुका म्हटल्या की पैसा हवा. चळवळीमध्ये काम करणाऱ्या, रस्त्यावरती उतरून लढणाऱ्या, रस्त्यावरती उतरून आवाज उठवणाऱ्या कार्यकर्त्याला निवडणुकीच्या रिंगणामध्ये कुठेही संधी नाही असं बोललं जाते. पण या सगळ्याला एक अपवाद आहे. तो अपवाद म्हणजे पिंपरी चिंचवडमधले मारुती भापकर. मारुती भापकर हे पिंपरी चिंचवड शहरात नव्हे तर राज्यामध्ये जनचळवळीतले नेते म्हणून ओळखले जातात. अनेक प्रश्नांवरती ते रस्त्यावरती वेळोवेळी उतरलेले आहेत. अपक्ष म्हणून ते पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये निवडूनही आले होते. त्यानंतर त्यांनी लोकसभेची निवडणूकही लढवली, मात्र लोकांनी त्यांना प्रतिसाद दिला नाही आणि आत्ता पुन्हा महानगरपालिकांच्या निवडणुकीच्या रिंगणामध्ये ते उतरतायत. आज आपण आसपासच्या क्षकिरण या विशेष कार्यक्रमामध्ये मारुती भापकरांशी गप्पा मारणार आहोत. त्यांच्या राजकीय प्रवासाबद्दल, त्याचबरोबर बदललेल्या राजकीय परिस्थितीबद्दल. तुमचं आसपासमध्ये मनापासून स्वागत. धन्यवाद. धन्यवाद. तुमची ओळख करून देताना मी जनचळवळीतला कार्यकर्ता, रस्त्यावरती लढणारा लढवय्या कार्यकर्ता अशी ओळख करून दिलेली आहे. आणि आत्ताच्या निवडणुकीमध्ये तुम्ही पुन्हा एकदा मैदानात उतरतायत. लोकसभेच्या निवडणुकीचा अनुभव असेल किंवा त्याच्या आधी तुम्ही ज्या निवडणुका लढलेल्या आहेत त्याचा अनुभव असेल, तो फारसा तुमच्यासाठी प्रतिकूल जो आहे तो नाही आहे. अशा परिस्थितीमध्ये अनुकूल जो आहे तो राहिलेला नाही आहे आणि मग अशा प्रतिकूल परिस्थितीमध्ये तुम्ही पुन्हा एकदा मैदानात उतरताय. कशासाठी? खरं तर पिंपरी चिंचवड शहरामध्ये 1984 पासून मी सार्वजनिक जीवनामध्ये गणपती उत्सव, शिवजयंती उत्सव या माध्यमातून कामाला सुरुवात केली आणि 1992ला महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये प्रत्यक्ष आमचा एक उमेदवार आम्ही उभा केला आणि त्याला निवडून आणला. मात्र लोकांना आम्ही अभिवचन दिलं की बाबा ही सगळी तुमची कामं केली जातील आणि तो निवडून गेल्यानंतर मात्र तो बदलला. तो नागरी प्रश्नांकडे दुर्लक्ष करायला लागला आणि म्हणून माझ्यासारखा एक कार्यकर्ता ज्याला राजकीय कुठली पार्श्वभूमी नाही, मी कुठल्या तरी कंपनीमध्ये कामाला लागलो असतो आणि एक कामगार म्हणून या शहरामध्ये वावरलो असतो, कदाचित कामगार नेता झालो असतो, मात्र राजकीय क्षेत्रात मी आलो नसतो. मी महानगरपालिकेमध्ये लहान लहान प्रश्न घेऊन ज्यावेळी जायला लागलो महानगरपालिकेमध्ये साधारणतः 92 नंतर ते प्रश्न सोडवत असताना महापालिका हळूहळू कळायला लागली आणि मग महानगरपालिकेमध्ये त्यावेळी भ्रष्टाचाराच्या विरोधात, गैरप्रकाराच्या विरोधात बरं देखील काढण्याची कुणी हिंमत करत नव्हतं किंवा त्यावेळी कुठलाही संघर्ष आंदोलन नव्हतं. मात्र त्यावेळी माझ्यासारख्या कार्यकर्त्यांनी महानगरपालिकेमध्ये त्यावेळच्या प्रस्थापित नेत्यांच्या गैरकारभाराच्या विरोधात आवाज उठवायला सुरुवात केली. जुनं सभागृह होतं, त्या सभागृहामध्ये वर प्रेक्षक गॅलरीमध्ये बसून त्या ठिकाणी अनेक आंदोलनं आम्ही केली. मग आचारसंहिता त्यावर लावण्यात आली, महापालिकेवर त्यामध्ये येण्यासाठी आम्हाला प्रतिबंध करण्यात आला आणि म्हणून त्यामधून ती छोटी छोटी कामं करत, छोट्या छोट्या प्रश्नांवरती आंदोलन करत आमच्या सार्वजनिक जीवनाची, जनचळवळीची सुरुवात झाली. तदनंतर महाराष्ट्रातल्या आणि पिंपरी चिंचवड शहरातल्या अनेक आंदोलनांमध्ये आम्ही सहभाग घेतला. त्यामध्ये महानगरपालिकेच्या समोर 23 दिवस एकदा पाण्याच्या प्रश्नावरती मी नगरसेवक असताना आंदोलन केलं आणि ते सगळं आंदोलन सुरू असताना त्या आंदोलनामध्ये या शहरामध्ये मीटर पद्धतीने पाणी वाटप आणि प्रति 1000 लिटरला जो दर होता तो 5.5 रुपये, सेकंड स्लॅब करता 7.5 रुपये अशा प्रकारचे दर निश्चिती झाली. आणि मी नगरसेवक असताना सभागृहामध्ये हा विषय आलेला असताना, विरोध केलेला असताना त्याची कुठल्याही प्रकारची दखल घेण्यात आली नाही आणि म्हणून महानगरपालिकेच्या समोर त्या ठिकाणी आंदोलन लावल्यानंतर 2010ला या आंदोलनाला 23व्या दिवशी मी 23 दिवसामध्ये साधारणतः 6-7 दिवस शेवटची आमरण उपोषण धरलं
आणि मग शेवटच्या दिवशी जे काही मुख्य मुद्दे होते आपले, की पाण्याचे जो दर आहे 5.5 रुपये प्रति हजारला, तो 2.5 रुपये दर झाला. सेकंड स्लॅब जो 7.5 रुपये होता तो 5.5 रुपये झाला. झोपडपट्टीवासियांची वार्षिक पाणीपट्टी 1100 रुपये होती, ती 700 रुपये झाली. आणि पूर्वी घरमालक जे आहेत ते नळ कनेक्शन देत नव्हते. मालकाची संमती नसताना जर डिपॉझिट भरलं तर नळ कनेक्शन द्यावे असे निर्णय आम्ही त्यामधनं करून घेतले. आणि त्याच पद्धतीने 1404 रुपये मीटरची किंमत आहे ती देखील माफ करून घेतली. हे एक मोठं आंदोलन झालं. महानगरपालिकेच्या समोर आणखीन एक 18 दिवसाचं आम्ही आंदोलन केलं. त्यामध्ये मोठ्या प्रमाणात यश प्राप्त झालं. गुंठेवारीचा दर जो आहे तो 36 रुपये स्क्वेअर फुटाला होता, तो साधारणतः 6 रुपये आम्ही करून घेतला. आणि या शहरात गुंठेवारीमध्ये जे लोक राहणारे होते त्यांचे कोट्यवधी रुपये या ठिकाणी वाचवण्याचा प्रयत्न केला. 2010 ते 2025 ही जी काही पाणीपट्टी शहरातल्या प्रत्येक कुटुंबियाला आम्ही निम्म्या किमतीमध्ये पाचतोय, किंवा गुंठेवारीचा दर एवढा कमी केला आहे, याची जर टोटल केली सगळ्या पैशाची तर ती हजारो कोटीमध्ये होते. आणि मग अशा स्थितीमध्ये ही सगळी आंदोलनं शहर पातळीवर अनेक विषयांवरती आम्ही केले. 1999ला महानगरपालिका BPMC ॲक्ट सेक्शन 106 प्रमाणे वर्षाला महानगरपालिकेचं ऑडिट झालं पाहिजे. आणि ते ऑडिट स्टँडिंग समोर GB समोर मान्यता घेऊन नागरिकांसाठी ते खुलं केलं पाहिजे. ही कायद्यात तरतूद असताना या महानगरपालिकेचं 86 ते 99पर्यंत ऑडिटच होत नव्हतं. जनतेला ते दाखवलं जात नव्हतं. त्याच्यावर मुंबई उच्च न्यायालयात मी गेलो. तुम्ही तुमच्या वॉर्डामध्ये वॉर्ड सभा घेणारे पहिले नगरसेवक ठरलात आणि त्याच्यानंतर अजूनपर्यंत या शहरामध्ये वॉर्ड सभा झालेली नाहीये. नाही, त्याच्यामध्ये मी 2007ला मी 97ची पहिली निवडणूक अपक्ष म्हणून लढलो. 250 मतांनी हारलो. मी दुसऱ्या दिवशीपासून काम सुरू केलं. 2002ची ती त्रिसदस्यीय पद्धत यांनी अस्तित्वात आणली. आणि ती निवडणूक मी लढत असताना मी एकटा सिंगल उभा राहिलो. माझ्यासमोर 3 पक्षांचे पॅनल होते आणि खुल्या प्रवर्गामध्ये मी ती निवडणूक लढलो. माझ्या विरोधात मधुशेठ बाबर, स्वर्गीय मधुशेठ बाबर, जगदीश शेट्टी आणि शंकर काळभोर हे उमेदवार होते. मी 68 मताने ती निवडणूक हारलो. माझे बस चिन्ह होतं. 450 मत त्यावेळी बॅलेट पेपर होता, ते बाद झाले. आणि त्यांनी 200-300 बोगस मारले होते. मी एकही बोगस नाही, तरी 68 मताने हारलो. मी निवडणूक हारलो. दुसऱ्या दिवसापासून माझं काम सुरू राहिलं. 2007ला एक सदस्यीय पद्धत आली आणि त्याच्यामध्ये मी प्रचंड मताने विजयी झालो. विजयी असा झालो की सगळ्यांचे म्हणजे मला 1850 मतदान पडलं. आणि 2 नंबरचे जे मधुशेठ बाबर होते त्यांना 700 मतदान झालं. त्याच्या खाली सगळे होते बाकीचे सगळे उमेदवार. सांगायचा मुद्दा, मी निवडून आल्यानंतर त्या 2007च्या टर्ममध्ये 11 नगरसेवक अपक्ष म्हणून निवडून आले होते. सगळ्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. पदं देतो सांगितले. रघुनाथ वाघ शिवसेनेमध्ये गेले. मी जनता दरबार लावला मोहननगर परिसरामध्ये आणि विचारलं की मला तुम्ही अपक्ष निवडून दिलेलं आहे, मी नेमकं करायचं काय. आणि मग ती वार्ड सभा जनता दरबार लावल्यानंतर लोकांनी सांगितलं की तुम्ही मागच्या 10 वर्षापासून 15 वर्षापासून भ्रष्टाचाराच्या विरोधात लढताय, नागरी प्रश्न सोडून घेताय महानगरपालिकेमध्ये जाऊन, तुम्ही तसंच काम करावं अशी अपेक्षेने एवढ्या प्रस्थापित लोकांना आम्ही बाजूला सारून तुम्हाला निवडून दिलेलं आहे. मी तो जनादेश मानला आणि 5 वर्ष अपक्ष म्हणून मी काम केलं. आणि दर 3 महिन्याला, कायदा नसताना दर 3 महिन्याला मी वार्ड सभा घेणारा भारतातला पहिला नगरसेवक ठरलो. भारतातला पहिला. आणि मग त्या वार्ड सभेची दखल घेऊन ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे, दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि अनेक मान्यवरांनी त्या वार्ड सभेमध्ये हजेरी लावली. माझ्या वार्ड सभेमध्ये सगळे रस्ता रुंदीकरण, मोहननगरची स्वागत कमान ते डॉक्टर आंबेडकर चौकापर्यंत जो रस्ता रुंदीकरण झाला तो मी वार्ड सभेसमोर ठेवला. वार्ड लोकांना समजून सांगितलं. लोकमान्यता घेऊन ती रस्ता रुंदीकरण झालं. त्यात कमीत कमी विस्थापन व्हावं असा प्रयत्न केला. आमचा मोहननगरमधला इतिहास आहे की राष्ट्रमाता जिजाऊ सांस्कृतिक भवन जे बिवटी तत्वावर गेलं होतं 2007 ते 11-12 या कालावधीमध्ये प्रत्येक नगरसेवकाचा आग्रह होता की आमचा प्रकल्प BOTवरती घ्या. चिंचोड गावचं जे बसस्टॉप आहे ते महानगरपालिका करत असताना हरिभाऊ तिकोनेंनी ते BOT घ्यायला लावलं. कारण BOT बिल्डरला गेल्यानंतर नगरसेवकांना प्रचंड पैसे मिळत होते. पण मी त्या ठिकाणी माझ्या वार्ड सभा लावली. वार्ड सभा लावल्यानंतर लोकांना समजून सांगितलं की BOT गेले तर निम्मी जागा बिल्डरला जाणार, निम्म्या जागेमध्ये हे सांस्कृतिक भवन होणार, ते लहान होणार. तुमचा निर्णय काय आहे? लवकर पाहिजे असेल तर BOT लवकर होईल, मात्र उशीर लागला तरी चालेल, पण संपूर्ण जागेत महापालिकेने करावं असं जर तुम्हाला मान्य असेल तर आपण तसं करू.
ठेकेदार फायनल झालेला, सगळं काही मिळालं असतं. मला काही महानगरपालिकेच्या पदाधिकाऱ्यांनी आग्रह केला की हे घे पैसे आणि हे 2012च्या निवडणुकीमध्ये वापर, परत नगरसेवक होतील. मी म्हणलं माझ्या जनता दरबार वार्ड सभेमध्ये हा निर्णय झालेला आहे, मी अजिबात ऐकणार नाही. उशीर झाला तरी चालन, BOT रद्द करा. त्या ठेकेदाराला घरी पैसे घेऊन आल्याला हाकलून दिला आणि ते संपूर्ण प्रकल्प महानगरपालिकेच्या पूर्ण जागेमध्ये आज उभा आहे, जिजाऊ सांस्कृतिक भवन. तुम्ही सुरुवातीपासूनच विरोधामध्ये आहात, तुम्ही सत्तेमध्ये कधी गेला नाहीत, पण तुमच्या काळामध्ये असलेले सत्ताधारी आणि 2017 नंतर ह्या महानगरपालिकेमध्ये असलेले सत्ताधारी, दोघांची एक हाती सत्ता होती महापालिकेमध्ये, या दोन सत्ताधाऱ्यांमधला फरक काय जाणवतो तुम्हाला? कसं आहे की राष्ट्रवादी काँग्रेसची 15 वर्षापासून महानगरपालिकेमध्ये 2014च्या अगोदर सत्ता असताना आम्ही खूप संघर्ष केला, पण लोकशाही संकेत त्यांच्या काळात पाळले जात होते. आम्ही स्टँडिंगचे चेअरमन असतील, सदस्य असतील, त्यावेळेचे आमदार असतील, त्यांच्यावर आरोप करायचो, आंदोलनं करायचो, अनेक वेळा त्यांच्याबद्दल अतिशय आक्रमक पद्धतीने त्यांच्यावर टीका करायचो. मात्र त्यांनी अशा पद्धतीने खुन्नसबाजी केली नाही किंवा पोलिसांकरवे त्यांच्याकडनं आम्हाला कधी दाबण्याचा प्रयत्न झाला नाही. बऱ्याचशा गोष्टी ते मान्य करायचे. अगदी स्वर्गीय लक्ष्मण भाऊ जगताप असतील किंवा विलास लांडे असतील, ह्या आमदारांवरती देखील आम्ही टीका टिप्पण्या केल्या. त्यावेळेचे मुख्यमंत्री माननीय शरद पवार साहेब असतील, माननीय विलासराव देशमुख साहेब असतील, अशोक चव्हाण असतील, म्हणजे काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या काळामध्ये आंदोलन करत असताना आम्ही अनेक त्यांच्या दौऱ्यांमध्ये आंदोलनं केले, नागरी प्रश्नांचे विषय मांडले, घरांचे प्रश्न मांडले, आमचे निवेदने घेतले जात होते, आम्हाला कधी त्रास झाला नाही. मात्र 2014पासून या शहरामध्ये 2017च्या जाहीरनाम्यामध्ये भारतीय जनता पक्षाने जी अभिवचनं दिली होती, काय अभिवचनं दिली होती? भय आणि भ्रष्टाचार मुक्त महापालिकेमध्ये आम्ही प्रशासन देऊ, सगळेच्या सगळे अनाधिकृत बांधकामं नियमित करू, शास्तीकर संपूर्ण माफ करू, 24/7 पाणी पुरवठा या शहरामध्ये आम्ही करू, अशी अनेक आश्वासनं दिली होती. मात्र अनाधिकृत बांधकामाचा प्रश्न कोणाच्या विटेला देखील धक्का लावू देणार नाही अशा प्रकारची अभिवचन माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सुधीर मुनगंटीवार आणि सगळे लोक आमच्याबरोबर आंदोलनात देखील होते. आम्ही मुंबईपर्यंत गेलो, नागपूरपर्यंत गेलो, मात्र अनाधिकृत बांधकामाचा प्रश्न सुटला नाही. तो आज आहे तसाच आहे. शास्तीकराचा जो मुद्दा आहे, वारंवार आमचा तगादा होता, घरं नियमित करणार का नाही. आम्ही काउंटडाऊन एक आंदोलन 15 दिवसात केलं जाईल म्हणून महापालिकेसमोर केलं होतं, गाजरं वगैरे लावले होते त्याला. मात्र 15 दिवसात मुख्यमंत्र्यांनी घोषणा केली होती की हा सगळी मागण्या मान्य करणार, पण ते आज तागायत झालं नाही म्हणून ते आंदोलन होतं आमचं. शास्तीकराच्या बाबत त्यांनी निर्णय घेतला शास्तीकर माफ करताना, मात्र तो देखील 1600 चौरस फुटाला, नंतर 1000 चौरस फुटाला, असा 3-4 वेळा त्या माफीची घोषणा झाली. पेढे वाटले गेले, फटाके वाटले गेले, त्याचा श्रेयवाद झाला, त्याचे फ्लॅक्स लावण्यात आले. आम्ही कायम त्याच्यावरती बोंबललो, वरडलो, आमच्या चळवळीतले सगळे लोक वरडलो, आम्ही आक्रमक होत होतो. हे प्रश्न पुढच्या काळामध्ये निवडणुकीमध्ये आपल्याला विचारले जातील आणि म्हणून या आंदोलनाच्या तगाद्यामुळं लज्जा धरून या ठिकाणी सत्ताधारी भारतीय जनता पक्षाने शास्तीकर माफ केला. मात्र अनाधिकृत बांधकामाचा प्रश्न जो सोडवायचा होता तो सुटलेला नाही. 24/7चा जो काही पाण्याचा विषय आहे, ह्या पूर्वी 2014च्या अगोदर रोज पाणी मिळत होतं, मात्र पाण्याचा प्रश्न जो आहे तो या सत्ताधारी पक्षाला सोडवता आला नाहीत. पण तुम्हाला आता आधी जी तुम्ही आंदोलनं करत होता त्या पद्धतीने आता आंदोलनं करता येत आहेत का? रस्त्यावरती उतरून लढाई करता येते का? बोलता येते का? हे जे काही मुद्दे सगळे आंदोलनाचे आहेत, नागरी प्रश्नाचे आहेत, शहरात राहणाऱ्या घरांचे प्रश्न आहेत, भ्रष्टाचाराचे विषय आहेत, सामाजिक विषय आहेत, ह्या सगळ्यावर ज्यावेळी आम्ही आंदोलन करण्याचा प्रयत्न करतो त्यावेळी मुख्यमंत्र्यांचा उद्या जर दौरा असेल तर पहाटेच येऊन आम्हाला पोलीस ताब्यामध्ये घेतात आणि पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर ज्यावेळी मुख्यमंत्री लोणावळ्याच्या पुढं जातात किंवा उपमुख्यमंत्री लोणावळ्याच्या पुढं जातात त्यावेळी आम्हाला सोडलं जातं. म्हणजे आवाज दाबण्याचा अगदी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जरी देहूला एका कार्यक्रमाला येणार होते आणि रेल्वेच्या नोटीस झोपडपट्टीवासियांना आलेल्या होत्या, त्या संदर्भात आम्ही आंदोलन करायचं इशारा दिल्यानंतर आम्हाला प्रधानमंत्री जरी आले किंवा मुख्यमंत्री जरी आले तरी पोलिसांनी ताबा घ्यायचा आणि आंदोलनच करून द्यायचं नाही, ते चिरडून टाकायचं, असा अनुभव आम्हाला आला. एक अत्यंत मला आठवण येते त्याची की कोविड काळामध्ये
मुख्यमंत्री त्यावेळी सत्तेत अजितदादा पवार होते आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस होते. तर त्यावेळी नेहमीची पद्धत या सावधापासूनची की पोलीस मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री कोण येणार असेल की पोलिसांनी ताबा घ्यायचा. मला सकाळीच उचललं आणि पिंपरी पोलीस स्टेशनला आणून ठेवलं. तिथं आणल्यानंतर मी सांगितलं की आज काय आमचा आंदोलनाचा प्लॅन नाही. त्यावेळी वाघमारे साहेब होते आणि तुम्ही मला का थांबवताय. उलट कोविडचे जेम्बो कोविड सेंटर व्हावं या शहरामध्ये विविध कोविड सेंटरला महापालिकेला निधी उपलब्ध करून द्यावा. जे पुण्यामध्ये जेम्बो कोविड सेंटर होते इथंसुद्धा व्हावं अशी आग्रही मागणी अजितदादा पवारांकडे आम्ही केली आणि अजितदादांनी या ठिकाणी संत तुकाराम नगरला ते कोविड सेंटर उभारलं. मात्र तेच कोविड सेंटरला अजितदादांनी सांगितलं की अर्थमंत्री तुमच्या ओळखीचा आहे, तुम्हाला कुठलाही निधी कमी पडू देणार नाही अशी सकारात्मक भूमिका घेतली. त्याच्या बातम्या आल्या. मात्र ते मी अभिनंदन करणार होतो खरं तर. मात्र मला ताब्यात घेण्यात आलं, मला पोलीस स्टेशनमध्ये बसवलं. मी दादांच्या मुसळेंना फोन केला आणि फोन केल्यानंतर त्यांना सांगितलं की असं देवेंद्र फडणवीसांच्या आणि त्यांच्या काळामध्ये असे मला अटक करत होते, आता तुमच्या काळात देखील तसंच व्हायला लागले. दादांनी सांगितलं त्याला घेऊन या अगोदर. आणि आल्यानंतर मी ज्यावेळी ते कोविड सेंटरकडे गेलो त्यावेळी सांगितलं की दादा यांच्या काळामध्ये ते चंद्रकांत दादा होते, यांच्या काळात बी तसंच होत होतं, तुमच्या काळात बी तसंच चालले. नाही असं परत करायचं नाही, भापकरांना परत अटक करू नका. तर हा जो अनुभव आहे की दादांच्या विरोधात देखील आम्ही संघर्ष केला. मात्र त्यांच्या काळामध्ये लोकशाही संकेत किमान पाळले जात होते. ह्या भारतीय जनता पक्षाच्या कालखंडामध्ये 2014 पासून आम्हाला वारंवार असे प्रकार झालेले आहेत. कुठलाही नेता येणार असन, मुख्यमंत्री येणार असन, प्रधानमंत्री येणार असन, राज्यपाल येणार असतील, राज्यपाल काहीही आपल्या महापुरुषांबद्दल बोलते त्याचा निषेध लोकशाही पद्धतीने व्यक्त करायला जायचं म्हटलं तरी आम्हाला पोलीस ताब्यात घ्यायला. तर हे प्रकार आम्ही अनुभवलेले आहेत. त्या सत्ता काळातले अनुभवलेले आहेत. ह्या सत्ता जे आलेले 2014 त्याचेही अनुभव आम्हाला आलेले आहेत. अत्यंत विदारक अशा प्रकारचे अनुभव आलेले आहेत. सगळ्यात शहर जे आहे ते खूप वाढलंय. पण हे शहर वाढत असताना शहर नेमकं कसं वाढलं असं तुम्हाला वाटतं? शहरातल्या राजकारणाची पद्धत काय बदललेली आहे गेल्या 9 वर्षामध्ये? आणि आत्ता पालिकेवरती 15,500 करोडचं परत कर्ज झालेलं आहे. एवढी गरज होती का? म्हणजे आशिया खंडातली श्रीमंत महानगरपालिका, मूलभूत प्रश्न शहरातले सुटतायत का इथला कारभारी बदलण्याची गरज आलेली आहे? काय नाही कसं आहे, आपल्या शहराची रचना जी आहे या शहरामध्ये MIDCची जी स्थापना झाली साधारणतः 68-70च्या दरम्यान कैलासवासी पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण आणि स्वर्गीय अण्णासाहेब पाटलांच्या दूरदृष्टी नेतृत्वातनं MIDC या शहरामध्ये आली आणि या ठिकाणी लहान मोठे 5-5.5 हजार कारखाने आले. त्यामध्ये टाटा मोटर, बजाज आणि SKF सारख्या मोठमोठ्या कंपन्या आणि लहान मोठे उद्योग असे 5-5.5 हजार या ठिकाणी उद्योग उभे राहिले. त्यामध्ये रोजगार मिळेल या आशेने या राज्यातल्या विविध जिल्ह्यातील आणि या देशातील विविध प्रांतातील राज्यातील लोक देखील या ठिकाणी उद्योगासाठी आले. या शहराचं नागरीकरण अत्यंत झपाट्याने वाढलं आणि मग अशा स्थितीमध्ये या शहरामध्ये ह्या शहराची जी काही बदल होत गेले. ह्या शहरामध्ये MIDC क्षेत्र ती एक प्राधिकरण आहे. तसेच पिंपरी चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाची स्थापना झाली की या कामगारांना ना नफा ना तोटा तत्वावरती घरकुल उपलब्ध करून देण्यासाठी. त्या ठिकाणी हजारो हेक्टर जमीन शेतकऱ्यांची संपादित झाली. पिंपरी चिंचवड महानगरपालिका, म्हाडा ह्या 4 संस्थांच्या माध्यमातून या शहराला संपूर्ण शहर व्यापलेला असताना पिंपरी चिंचवड नवनगर विकास प्राधिकरण जे आत्ता PMRD झालेलं आहे ते कामगार राहिले बाजूला, मात्र खाजगी ठेकेदार व्यापारी यांना जमिनी खरेदी विक्री करण्याचा दलालांचा तो अड्डा बांधला. MIDC क्षेत्रामध्ये देखील मोठ्या प्रमाणात I2R आता केला जातो आणि मोठ्या प्रमाणात कंपन्या षडयंत्रपूर्वक बंद पाडल्या जातात आणि त्याच कंपन्या बंद पडलेल्या ज्या आहेत त्यामध्ये मोठमोठे मॉल्स आणि मोठमोठ्या हाऊसिंग स्कीम त्या ठिकाणी उभारल्या जात आहेत. दुसरा एक प्रश्न या सगळ्या MIDC आणि ह्याला सांगून, काही महिन्यांपूर्वी कुदळवाडी परिसरामध्ये एक मोठी अतिक्रमण कारवाई झाली. त्यानंतर हे शहर जे आहे ते हिंदूंचं आहे अशा पद्धतीनं इथं कारभार चालू आहे का असं वाटतंय का? आणि मग विशिष्ट धर्माच्या लोकांना इथं टार्गेट केलं जात आहे का? आणि हे केलं जात असेल तर या विरोधामध्ये तुम्ही जो आवाज उठवताय तो कमी पडतोय का? नाही हे शहर जे आहे हे जे आडवं शहर आहे ते आता उभं होत चाललेलं आहे. FSI वाढलेला आहे. मेट्रो आल्यामुळं 4 FSI, TDRचा मोठ्या प्रमाणात वापर चाललेला आहे. आता स्लम जे आहेत 72 स्लम आहेत आणि 92 सारे प्रकल्प मंजूर करण्यात आलेले आहेत. आणि मग अशा स्थितीमध्ये हे सगळं शहर वाढत असताना या शहरातल्या ज्या जमिनी आहेत
एकतर मुंबई पुणे महामार्ग, एक्सप्रेसवे आणि मेट्रो सिटी, त्यामुळे या शहरातल्या जमिनीला सोन्याचा भाव आलेला आहे. आणि सर्व राजकीय पक्षांचे जे नेते आहेत, त्यात खासदार आले, आमदार आले, नगरसेवक आले, पदाधिकारी आहेत, हे सगळे बांधकाम व्यावसायिक आहेत, हे टी डी आर करणारे आहेत, हे FSI करणारे आहेत. ह्या सगळ्यामध्ये त्यांचा जो रोल आहे आता तो व्यवसायामधनं व्यवसाय करायचा, महानगरपालिकेमध्ये पदांचा उपयोग करायचा आणि मोठ्या प्रमाणात ह्या सगळ्या गोष्टी करायच्या. कुदळवाडीचा जो प्रकार तुम्ही सांगितला आत्ता, त्यामध्ये मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी बांगलादेशी रोहिंगे आहेत किंवा इंद्रायणी नदीचं प्रदूषण हा मुद्दा उपस्थित केला. आणि तो प्रदूषणाचा मुद्दा काही अंशी खरा होता, मात्र प्रदूषण करणारे जे काही व्यापारी असतील, उद्योजक आहेत, ते हाताच्या बोटावर मोजता येतील अशा पद्धतीचे होते. मात्र रोहिंगे कारवाई संपूर्ण झाली आणि आता वर्ष होत आले जवळजवळ, मात्र एकही बांगलादेशी किंवा पाकिस्तानी रोहिंग्या त्या ठिकाणी सापडला नाही. बांगलादेशी पाकिस्तानी असतील तर तिथं कारवाई करायला हरकत नाही, मात्र हे कारण दाखवण्यात आलं आणि त्या ठिकाणी जवळपास 1 लाख लोकांचा रोजगार त्या ठिकाणी गेला. ती जमीन सगळी मोकळी करण्यात आली. तिथले लघु उद्योजक जे आहेत, ज्यांनी 40 वर्षापूर्वी त्या ठिकाणी लहान मोठे उद्योग केले, त्यांना उद्ध्वस्त करण्यात आलं. आणि हे केवळ त्या ठिकाणी 1000 एकर जे जमीन आहे, जमिनीवर डोळा ठेवून त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आर्थिक व्यवहार पुढच्या काळात होऊन ती कुठल्या तरी बिल्डरला किंवा मोठमोठे उद्योगपती आहेत त्यांच्या ती घशात घालायची. आणि तिथलेच जे आमदार आहेत ते असं म्हणाले काल परवाच काहीतरी की इथल्या मशिदी ज्या आहेत त्या उकरल्या पाहिजेत, त्याच्या खाली खूप काही सापडेल म्हणून. ही भाषा या शहराला शोभणारी आहे का? या शहराच्या संस्कृतीला, इथल्या राजकारणाला शोभणारी आहे का? नाही, आमदार महेशदादा लांडगे यांनी बांगलादेशी रोहिंगे आणि पाकिस्तानी रोहिंगे हे त्या ठिकाणी आहेत हा मुद्दा उपस्थित करून विधिमंडळामध्ये हा मुद्दा उपस्थित केला आणि ही कारवाई झाली. आमदार महेशदादा लांडगे आणि संपूर्ण भारतीय जनता पक्षाला आमचा एक प्रश्न आहे की आत्तापर्यंत कुदळवाडीमध्ये राहणारे किती बांगलादेशी रोहिंगे आणि पाकिस्तानी आतंकवादी आपण पकडले? उलट काही रोहिंगे सापडले ते भोसरी परिसरामध्ये सापडले, मग हे जो काय त्यांचं म्हणणं होतं ते खोटं ठरलेलं आहे. त्यांनी सांगितलं होतं आम्ही सिद्ध करू वगैरे, त्यांनी ते पुरावे दिले पाहिजे. पोलीस स्टेशनला माहितीच्या अधिकारात आम्ही काही लोकांनी हा प्रश्न विचारला, त्याच्यात देखील शून्य उत्तर आलेलं आहे. आणि म्हणून त्यांचं जे काय त्यांनी ज्या पद्धतीने त्या ठिकाणी कारवाई करून ज्या पद्धतीने ते वक्तव्य देत आहेत, ते जाती विद्वेषापोटी देत आहेत, ते धार्मिक ध्रुवीकरण करायचं आणि मतांचं राजकारण त्या ठिकाणी करायचं, लोकांच्या धार्मिक अस्मितेला हात घालून लोकांची मतं घ्यायची, असा उद्देश ठेवून या ठिकाणी अशा पद्धतीचं त्यांचं वक्तव्य येतं किंवा त्यांची कृती झालेली दिसते. आणि हे लोकशाहीला आणि संविधानामध्ये ह्याला मान्यता नाही आहे. ते संविधानिक घटनात्मक पदावर आमदार म्हणून काम करतात, त्यांना ही जाणीव असली पाहिजे. अशा पद्धतीने धार्मिक विद्वेषाचं राजकारण करणं, मतांच्या पेटी करता हे भारतीय जनता पक्ष, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हे यापूर्वी करतच आलेले आहेत. मात्र या ठिकाणी महेशदादा लांडगे जे पूर्वी काँग्रेसच्या विचारधारेतनं गेलेले आहेत, राष्ट्रवादी काँग्रेसच्या विचारधारेतनं गेलेले आहेत, मात्र ते आता हिंदुत्ववादाचा आम्हीच प्रमुख आहोत किंवा आम्हीच चेहरे आहोत हे दाखवण्याकरता हे अशा पद्धतीने ती वक्तव्य देत आहेत. ते वक्तव्य अजिबात योग्य नाही आहे. अशा प्रकार जर कुठला असेल, हो का, बांगलादेशी रोहिंगे असतील किंवा पाकिस्तानचे आतंकवादी असतील किंवा पाकिस्तान हे आपलं दुश्मन राष्ट्र आहे, त्याच्या विरोधात आपण आहोत ना, अशी काही प्रवृत्ती असतील किंवा त्या प्रवृत्तीचं समर्थन करणारे 1-2% लोक असूही शकतात, त्याच्यावर आपण करडी नजर ठेवली पाहिजे. ते पोलिसांच्या निदर्शनास आणून दिलं पाहिजे, त्याला टिपून त्या लोकांना त्या ठिकाणी त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. मात्र सरसकट सर्व समाजाला, एका विशिष्ट समाजाला सरसकट टार्गेट करणं, त्यांना संशयाच्या भोवऱ्यात उभं करणं, त्यांना त्यांच्याकडं वेगळ्या नजरेने पाहणं हे लोकशाहीला मान्य नाही, आपल्या देशाला मान्य नाहीत. आपल्या देशाच्या स्वातंत्र्याकरता 6-6.5 लाख क्रांतिवीरांनी आपल्या प्राणाची आहुती दिली आणि त्यामध्ये हिंदू होते, मुसलमान होते, शीख होते, ईसाई होते, सर्व धर्मीयांनी आपल्या प्राणाची आहुती दिली, प्रसंगी गोळ्या खाल्ल्या, फासावर गेले. आणि त्यांचा सगळ्यांचा हा केवळ हिंदूंचा देश नाही आहे, हा देश हिंदूंचा आहेच, पण मुसलमानांचा आहे, शिखांचा आहे, ईशायांचा आहे, बुद्धिस्टांचा आहे, सर्व धर्मियांचा हा देश आहे. आणि ह्याला मान्यता त्यावेळच्या ज्या धुरीणी आहेत, ज्यांनी या स्वातंत्र्य लढ्यामध्ये भाग घेतला आहे, त्यांनी मान्यता दिलेली आहे. त्यामुळं आत्ता कुणी त्याला छेद देऊ शकत नाही, हे या ठिकाणी माझ्यासारख्या कार्यकर्त्याला वाटते.
तर हे होते मारुती भापकर, रस्त्यावरती लढणारे, आवाज उठवणारे. त्यांचं मनोगत जे आहे, त्यांची जी भावना आहे ती आपण सगळ्यांनी समजून घेतलेली आहेत. विकासाच्या मुद्द्यावरचं राजकारण कसं करायचं हे मारुती भापकरांचे मुद्दे आपण जर ऐकले तर आपल्याला समजतं. या सगळ्या गडबडीत तुम्ही इथे आलात, गप्पा मारल्यात, त्यासाठी धन्यवाद. धन्यवाद.